हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत खारट शंकरपाळे. चला तर मग करूया. मी अर्धा किलो मैदा घेतला आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये मी हाताने क्रश करून ओवा टाकणार आहे. त्या देखील अंदाजे टाका. 1.5 चमचे मीठ टाकलं आहे. अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि हातावर क्रश करून कसुरी मेथी. बस इतकं सामान टाकायचं आहे आपल्याला. कसुरी मेथीचं प्रमाण थोडं जास्तीचं ठेवायचं आहे, त्यामुळे छान लागतात खारी शंकरपाळे. अगदी बाहेर मिळतात तसे खुसखुशीत होतात. आणि मी अर्धा किलो मैद्याला पाऊण वाटी तूप, गावठी तूप मेल्ट करून घेतलं आहे गरम, आणि ते मैद्यामध्ये छान आपल्याला मोहन घालायचं आहे. मैदा हाताने छान मिक्स करायचा आहे एकदम. या प्रकारे अगदी झटपट बनतात. मुलांना स्नॅक्सच्या डब्यामध्ये देण्यासाठी योग्य रेसिपी आहे. तुम्हाला कशी वाटते बघा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे. थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे. हे नॉर्मल वॉटर आहे, रूम टेम्परेचरवर. तोंडाची टेस्ट बदलण्यासाठी तुम्ही हे नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. मुलांना देखील आवडेल. गोड शंकरपाळे आपण नेहमीच खातो, पण तुम्ही ह्या प्रकारे शंकरपाळी करून बघा. काळी मिरी पावडरने याची टेस्ट खूप छान होते, अप्रतिम लागतात. कसुरी मेथीचा सुवास देखील छान होतो. अर्धा तास पीठ झाकून ठेवल्यानंतर आपण त्याचा एक गोळा घेतला आहे आणि त्याची मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला. या प्रकारे पोळीची साईज पातळच ठेवायची आहे आपल्याला, जाड करायचे नाही, त्यामुळे कुरकुरीत होतील ते. मुलांना असा घरी बनलेला खाऊ द्यायला हवा. बाहेरचं खाण्यापेक्षा हे घरचं बनलेलं कधीही छान. त्याचे काप करून घ्यायचे, आपल्या आवडीनुसार करायचे. तुम्हाला चौकोनी हवे असल्यास चौकोनी करा, डायमंड शेपमध्ये हवे असल्यास डायमंड शेप करा. शक्यतो बारीकच करायचे आहेत, त्याच्याने छान तळले जातात, ते कुरकुरीत होतात. आता कट करून घेऊया. कढईत तळणीसाठी तेल घेतलं आहे. तेल छान तापून घ्यायचं आहे आपल्याला. तेल तापल्यानंतरच त्यामध्ये शंकरपाळी सोडायचे आहेत. तेलामध्ये सोडल्यानंतर ते मोकळी होतीलच, त्यामुळे काही नाही, एक एक नाही सोडलं तरी चालेल. छान तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथे माझी मीडियम टू हाय फ्लेमवरच तळणार आहे मी. अगदी अर्धा तासामध्ये खुसखुशीत शंकरपाळी तयार होतात. जास्तीचं सामान देखील लागत नाही. टी टाईम स्नॅक्स म्हणा तुम्ही याला. संध्याकाळी किंवा सकाळी चहाबरोबर देण्यासाठी योग्य आहेत. मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी देखील छान रेसिपी आहे. मी माझ्या मुलांच्या टिफिनसाठीच बनवत आहे. अगदी 8 ते 9 मिनिटात आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत तळून होतात. आपण तुपाचं मोहन वापरल्याने त्याला छान खुसखुशीतपणा येतो. आता शंकरपाळी काढून घ्या. बिलकुल जास्तीचं तेल शोषत नाही शंकरपाळी. बघा किती छान झाले आहेत. आता मी सगळे तळून घेते याप्रमाणे. माझी रेसिपी कशी वाटल्यास मला कमेंट करा नक्की. माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करा, मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन. आता ही शेवटची बॅच तळते आहे. चला तर मग शंकरपाळी खायला. थँक्स फॉर वॉचिंग.